श्री गुरुचरित्र अध्याय 27. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य सगुण, नमे सिद्धाची आचरण, विनवितसे कर जोडून, ऐका श्रोते सकळीक. शिष्य वचन ऐकोणी, सांगता झाला सिद्धमुनी. ऐक शिष्या नाम करणी, अनुपम्य महिमा श्री गुरुची. किती प्रकारे त्या ब्राह्मणांसी, सांगती श्री गुरु हितासी. न ऐकती द्विज तामसी, म्हणती वादका पत्र देणे. विप्रवचन ऐकोणी, कोप करीती श्री गुरु मुनी. जैशी तुझी अंतःकरणी, तैसी सिद्धी पाव म्हणती. सर्पाच्या पेटा रियासी, कोरो जाय मूषक कैसी. जैसा पतंग दीपासी, करी आपुला आत्मघात. तैसे विप्र मदोन्मत, श्री गुरु मूर्तीस उनोळखत. बळे आपुले प्राण देत, दिवांधा परी देखा. हितुकिया अवसरी, श्री गुरु देखती नरासी दुरी. शिष्या ते म्हणती पाचारी, कवण जातो मार्गस्थ. श्री गुरु वचन ऐकोणी, गेले शिष्य धावोनी. त्या नरा ते पाचारोणी, आणले श्री गुरु सन्मुख. श्री गुरु पुसती तयासी, जन्म कवन यातीसी. तुझा वृत्तांत सांगे कैसी, म्हणून पुसती तये वेळी. श्री गुरुवचन परिसोन, सांगे आपण यतिहीन. मातंग नाम म्हणून, स्थान आपले बहिर्ग्रामी. तू कृपाळू सर्वाभूती, म्हणून पाचारिले प्रीती. आपण झालो उद्धार गती, म्हणून दंडवत नमन करी. तैसी तया पतितावरी, कृपा केली श्री गुरु नरहरी. दंड देऊनी शिष्या करी, रेखा सप्त काढविल्या. श्री गुरु म्हणती पतितासी, एक एक रेखा लंघी ऐसी. आला नर वाक्या सरशी, झाले ज्ञान अनिक तया. श्री गुरु म्हणती तयासी, कवन कुळी जन्मलासी. पतित म्हणे आपण किरांत वंशी, नाम आपुले वन राखा. दुसरी रेखा लंघिता, ज्ञान झाले मागुता. बोलू लागला अनेक वार्ता, विस्मय करती सकळ लोक. तिसरी रेखा लंघी म्हणती, त्यासी झाले जाती स्मृती. म्हणे गंगा सूत निश्चिती, नदी तिरी वास आपणा. लंघिता रेखा चतुर्थी, म्हणे आपण शूद्र जाती. जात होतो आपले वृत्ती, स्वामी माते पाचारिले. लंघिता रेखा पाचवेसी, झाले ज्ञान आणि त्यासी. जन्म झाला वंशवंशी, नाम आपले सोमदत्त. सहावी रेखा लंघिता, म्हणे आपण क्षत्रिय ख्याता. नाम आपले विख्याता, गोविंद नाम आपुले. सातवी रेखा लक्षिताक्षण, अग्रजाती विप्र आपण. वेदशास्त्रादी व्याकरण, अध्यापक नाम आपुले. श्री गुरु म्हणती तयासी, वेदशास्त्र अभ्यास म्हणसी. आले ब्राह्मण चर्चेसी, वाद करी गायांसवे. अभिमंत्रोणी विभूती, त्याचे सर्वांगी प्रोक्षिती. प्रकाश झाला ज्ञानज्योती, तया नरा प्रियेसा. येणे परिपतितासी, ज्ञान झाले आसमासी. वेदशास्त्र सांगेसी, म्हणू लागला तये वेळी. जे का आले चर्चेस विप्र, भयचकित झाले थोर. जिव्हा कुंठोणी बधीर, हृदय शूळ तत्काळी. विप्र थराथरा कापती, श्री गुरुचरणी लोळती. म्हणती आपणा काय गती, जगज्योती स्वामिया. गुरुद्रोही जाहलो आपण, केले ब्राह्मण धिक्कारण. अवतार गौरी रमण, क्षमा करणे स्वामिया. तू कृपाळू सर्वाभूती, आमुचे दोष न धरी चित्ती. आम्हा देई गा उद्धार गती, म्हणून चरणी लागती. ऐसे विप्र विनविती, श्री गुरु त्यांसी निरोपिती. तुम्ही क्षोभविला भारती, त्रिविक्रम महामुनी. आणिक केले महादोष, निंदा केली ब्राह्मणास. पावाल जन्म ब्रह्मराक्षस, आपुली जोडी भोगावी. आपुले अर्जव आपणासी, भोगी जे पुण्य पापासी. निष्कृती न होता पापासी, गती नाही परियेसा. श्री गुरुवचन ऐकोणी, लागती विप्र दोघे चरणी. कधी उद्धार हो भवारणी, कवणे परी घडो. श्री गुरुनाथ कृपामूर्ती, तया विप्राने रोपिती. राक्षसत्व पावाल प्रख्याती, संवंतर 12 पर्यंत.
अनुतप्त झालिया कारण शांतिरूप असाल जाण. जो काय शुकनारायण प्रथम वाक्य म्हणत असा. तुमचे पाप शुद्ध होता द्विज येईल पर्यटता. पुढील वाक्य तुम्ही सांगता उद्धार गती होईल. आता जावे गंगेसी स्थान बरावे बैसावयासी. म्हणून निरोपिती विप्रांसी श्री गुरुमूर्ती तये वेळी. निघता ग्रामाबाहेरी हृदयशूल अपरंपारी. जाता क्षणी नदी तीरी विप्रपंचत्व पावले. आपण केलिया कर्मासी प्रयत्न नाही आणि कासी. ऐसे विप्रतामसी आत्मघातकी तेची जाणा. श्री गुरुवचन जेने परी अन्यथा नव्हे निर्धारी. झाले राक्षस द्विजवरी 12 वर्षे गती पावले. विप्र पाठविले गंगेसी मागे कथा वर्तली कैसी. नामधारक शिष्यांसी सांगे सिद्ध अवधारा. पतित झाला महाज्ञानी जाती स्मरण सप्तजन्मी. पूर्वापार विप्र म्हणूनी निर्धार केला मनात. नमन करुणी श्री गुरुसी विनवी पतित भक्तीसी. अज्ञान माया तिमिरासी ज्योतिस्वरूप जगद्गुरु. पूर्वी होतो विप्र आपण केवी झालो जातीहीन. स्वामी सांगा विस्तारोन त्रिकाळज्ञ महामुनी. जन्मांतरी आपण देख काय केले महादोष. विस्तारावे स्वामी पिनाका नृसिंह सरस्वती स्वामिया. ऐसे वचन ऐकोणी सांगती श्री गुरु प्रकाशोनी. म्हणून सांगे सिद्धमुनी नामधारक शिष्यांप्रती. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत उपाख्याने सिद्धनामधारक संवादे मदोन्मत विप्र शापकथनं पतितोद्धारणं नाम सप्तविंशोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.